एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे. वन बाय वन आणि स्टेप बाय स्टेप मी सगळे एक्झाम्पल तुम्हाला खूप इझी पद्धतीने सॉल्व करून दाखवणार आहे. तुम्ही पण लक्ष देऊन नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 1 डिजिट टू 2 डिजिट मल्टिप्लिकेशन खूप इझिली समजून जाईल. ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 into 56 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 चा 20, हे 2 आणि हा 0 20, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 4 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 6 जा किती येतात, तर 4 6 जा 24, 20 आणि हे 4 24 आपण ऍड केलेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 224 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. अबॅकस क्लियर, अबॅकस क्लियर केलं आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 into 82 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 8 जा किती येतात, तर 3 8 जा 24, मग 24 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, आपण 24 ऍड केले. इकडे आपली आता फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जा किती येतात, 3 2 जा 6 म्हणजे 0 आणि हे 6 0 6 आपण ऍड केलेले आहे. आपला आन्सर काय आलेला आहे 246 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लियर करूया. अबॅकस क्लियर केला आपण. ओके, आपलं सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व झालेला आहे. असंच आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 7 into 91 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 7 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 9 जा किती येतात, तर 7 9 जा 63, मग 63 आपण ऍड करूया. ओके, हे 60 आणि हे 3 63 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 7 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 1 जा 7 म्हणजे 0 आणि हे 7 वन डिजिट नंबर आहे म्हणून अगोदरच्या रॉडवर आपण 0 लावलेला आहे. ओके, आन्सर आलेला आहे आपला. आन्सर काय आहे आपलं 637 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लियर करूया. अबॅकस क्लियर केला आपण. ओके, आता आपण असंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 54 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला 5 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जा किती येतात, तर 5 5 जा 25 मग 20 आणि हे 5 25 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला 5 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा किती येतात, तर 5 4 जा 20, 2 आणि हा 0 20, इकडे आपला आन्सर संपलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 270. ओके, हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया.